शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातून मात्र साखळी फेरीतील ही शेवटची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये आता सुरू झालेली बघू शकाल। अयन स्टार विरुद्ध अर्णव मराठा या दोन संघांमध्ये अयन स्टार कडून मात्र इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील जगदीश जाधव, प्रतीक कदम, प्रणित माधव, त्याचबरोबर आदित्य गायकवाड, सौरभ भांद्रे, दीपक शर्मा, उमेश गाडे, मयूर धोरे, कुशल कोरडे, मयुरेश राणे आणि प्रथमेश मंचेकर। तर दुसऱ्या बाजूने मुक्ताईस पाटण हा संघ या अगोदर विजेता ठरला। अर्णव मराठा कडून मात्र प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे पोहोचते आहे। अर्णव मराठा मधून आपण जर पाहिलं तर इन ऍक्शन असतील ते राजन साळी, राहुल कहार, अक्षय रमाणे, अक्षय शेडगे, दर्शन पाडावे, अमेय पवार, निशांत भालेकर, मधुसूदन भुवड, कौस्तुभ भैरे, भावेश मकवाना आणि पांडुरंग गाडे अशी एकंदरीत ही दोन्ही टीमची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचलेली आहे। तर दोन्ही संघांना या मॅच साठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि लगेचच जातो मॅचच्या दिशेने। सलामीची जोडी दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर आपला कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। कुशल कोरडेच्या हातामध्ये मात्र पहिली ओव्हर सोपवली गेली आहे। सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते। राहुल कहार पहिल्याच बॉलवर करतोय, कुशल कोरडेच्या बॉलवर प्रहार, बॉल पाठवतोय सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवर ठोकला गेला एसव्हीपीएल षटकार। जबरदस्त सुरुवात केली जाते, एक धमाकेदार सुरुवात। अर्णव मराठा या संघाला मात्र मोठ्या फरकाने ही मॅच जिंकणं गरजेचं आहे, तर आणि तरच मात्र आपल्या या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आपलं स्थान कायम ठेवू शकतील। कुशल कोरडेचा पहिलाच बॉल, ओरपीच चेंडू त्याला मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला भिरकावून दिलं राहुल कहारने। या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगली पिचिंग पाहायला मिळाली, परंतु पंचांकडून निर्णय येतोय वाईट बॉल। ऑफस्टंपच्या थोडासा जास्त बाहेर गेलेला दिसतोय हा बॉल, पंचांकडून मात्र त्याची पडताळणी केली गेली आणि योग्य तो निर्णय आम्हाला कळवला जातोय। या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून दर्जेदार चौकार पाहायला मिळेल। राहुल कहार परत एकदा बॉलवर करतोय प्रहार, बॉलला पाठवतोय सीमा पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार। असेच फटके खेळावे लागतील अर्णव मराठा संघाच्या फलंदाजांना, कारण मोठ्या फरकाने ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी आता मात्र महत्वाचं असेल। कुशल कोरडेच्या मात्र दुसऱ्या बॉलवरती या वेळेला चौकार ठोकला गेलाय, एक षटकार त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता मात्र चौकार। 2 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात, अशाच फटकेबाजीची गरज आहे। या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक बॅटची इनसाइड एज घेतोय कुशल कोरडे, मात्र त्या ठिकाणी स्वतः बॉलवर पोहोचला सुद्धा, थ्रो करण्याचा मात्र कोणताही इरादा नाहीये। एकेरी धावेने मात्र 3 बॉल पूर्ण होतील, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक आपण बघत आहात। स्पर्धेचं हे दुसरं पर्व, सालाबाद प्रमाणे याही वर्षी सलग दुसऱ्यांदा या काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा भगतसिंग क्रीडांगणावरती दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा। लीग फॉर्मॅटचा मात्र हा शेवटचा सामना, यानंतर मात्र क्वालिफायर राउंड्स कडे म्हणजे नॉकआउट फेरीकडे आपण आता वळणार आहोत। पुढील फेरीमध्ये मात्र कोणते संघ खेळतील याची माहिती, आपली संपूर्ण डिटेल्स जी आहे ते आता या मॅच नंतर आपल्याला कळवली जाईल। या संपूर्ण 2 दिवसातून मात्र या पुढील सामन्यासाठी, अगदी या पुढील राउंड साठी क्वालिफाय झालेले संघ कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण जाणून देऊया। या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला दर्शन पाडावे कडून, परंतु तो प्रयत्न फसलाय आणि दर्शन पाडावे तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय। विकेटचं होईल पतन, खेळाडू बाद।
मुक्ताईस पाटण तसं बघायला गेलं तर साखळी फेरीतले सर्वच्या सर्व सामने जिंकणारा संघ ठरला, ऑलरेडी क्वालिफाय झालाय. अयान स्टार सुद्धा आपण जर पाहिलं तर 3 मॅचेस आतापर्यंत खेळले, तिन्हीच्या तिन्ही मॅचेस त्यांनी जिंकल्या. तो संघ सुद्धा क्वालिफाय झालेला आपण बघतोय. चौथा सामना सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये अयान स्टार आणि त्यांच्या विरोधात अर्णव मराठा. 10 संघांमधून मात्र 6 संघ निवडले जातील. सुपर 6 चा राऊंड होईल. पहिला सामना असेल यानंतर अ गटातील टॉपचा संघ अगदी पहिल्या क्रमांकावरती असणारा संघ त्यांच्या विरोधात असेल तो मात्र ब गटातील 3ऱ्या क्रमांकावरती असणारा संघ, म्हणजे एका बाजूला असेल तो मुक्ताईस पाटण, कारण अ गटातून मात्र ग्रुप टॉप त्यांनी केलाय आणि ब गटातून मात्र 3ऱ्या क्रमांकावरती असणाऱ्या संघासोबत त्यांची मॅच असेल. यानंतर आता हा लीग फॉर्मॅट पूर्ण झाल्यानंतर ही संपूर्ण डिटेल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. दरम्यान या वेळेला अपील केली गेली, ती अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपलाय. कुशल कोरडेच्या मात्र या ओव्हर मधून 1 ओव्हर 1 विकेट आणि 12 धाबा आलेत. चांगली गोलंदाजी केली अगदी या ओव्हर मधून. आपण जर पाहिलं तर 1 षटकार, 1 वाईट बॉल, 1 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट, 5व्या बॉलवर विकेट आणि शेवटचा बॉल निर्धाव. अशा पद्धतीने मात्र या बॉलचं मागील ओव्हरचं विश्लेषण आपण बघतोय. पहिल्या षटकाचा समाप्ती झालेला खेळ संपल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 1 गडी बाद 12 धाबा स्कोर कार्ड वरती अर्णव मराठा. थोडीशी चर्चा मात्र अयान स्टारच्या खेळाडूंसोबत पंच करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सूर्यकांतजी आढाव आणि त्यांच्या समवेत मात्र सुबोधजी घडसे, तसेच आमचे तिसरे पंच नासिरजी शेख. तिन्ही पंचांनी मात्र मागील 2 दिवसांमध्ये खूप चांगलं काम केलंय या मैदानावरती या स्पर्धेदरम्यान. एका बाजूला आपण जर पाहिलं तर राहुल कहार आहेत, या इनिंगचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करतायत. अमेय पवार त्यांच्यासोबत मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि या मॅच दरम्यान मात्र प्रतीक कदमने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर सुदेश सकपाळ यांच्याकडून मात्र त्यांना 2001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. फुल टॉस बॉल होता. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेतोय बॉल, हा मात्र मिस केलाय फलंदाज राहुल कहारने. अगदी हा ज्युसी फुल टॉस होता, समाचार घेण्याची गरज होती परंतु तो समाचार मात्र घेता आलेला नाहीये, फायदा उचलता आलेला नाहीये या फुल टॉसचा. बॉल जाऊन मात्र सरळ शरीरावरती आदळतोय. डॉट बॉलने सुरुवात प्रतीक कदमच्या गोलंदाजीची. दुसऱ्या षटकाचा खेळ या वेळेला मात्र इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फ्लॅट शॉट खेळला गेलाय. राहुल कहार पुन्हा एकदा मात्र करतोय बॉलवर प्रहार, बॉलला पाठवतोय सीमा पार, येतोय षटकार. राहुल कहारने पहिल्याही ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर खूप चांगले फटके खेळले, परंतु एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक ज्या वेळेला रोटेट झाली त्यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्राईक वर गेले होते. दुसऱ्या बाजूने फलंदाज आउट होऊन माघारी परतले, त्यांची जागा मात्र अमेय पवारनं घेतली. 1 बॉलचा सामना मात्र अमेय पवारने सुद्धा केलाय, कोणती धाव नाहीये. तर 5 चेंडूत 17 धावांवरती राहुल कहार बॅटिंग करत असताना अर्णव मराठा 1 गडी बाद 18. या वेळेला मात्र चांगलं वळण दिलं गेलं होतं बॉलला, चांगली पिचिंग पाहायला मिळते. प्रतीक कदम एक उभरता सितारा आहे, एक चांगला गोलंदाज आहे, खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे मागील 2 दिवसांपासून अयान स्टार या संघासाठी. अमित महाडेश्वर संघ मालक आहेत या टीमचे. फुलरलेनचा बॉल परत एकदा समोरच्या दिशेनं, सीधी बॅट, नो बकवास, 6 धावा, षटकार. राहुल कहार चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत आज. मोठ्या धावांचा आकडा इथे मात्र उभा राहायचा आहे, कुठेतरी मात्र एक मोठं लक्ष समोर ठेवायचं आहे, मोठ्या फरकाने ही मॅच जिंकायची आहे.
आणि हाच निर्धार करून मात्र मैदानावरती आलाय राहुल कहार की होय आज मला माझ्या संघासाठी मात्र एक मोठी धावसंख्या उभा राहून द्यावीची आहे. यावेळेला बॅकफुटवर जाऊन कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. आणखीन एक दिमागदार षटकार यावेळेला पाहायला मिळाला तर राहुल कहारच्या बॅटमधून. 1.5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 30 या धावसंख्येवर. आपटलेला बॉल त्याला सुद्धा हुक केलं. यावेळेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून येतोय राहुल कहारच्या बॅटमधून आणखीन एक लांब लचक षटकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. या स्पर्धेतला 372वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो राहुल कहारच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा प्रति षटकाच्या सरासरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 36 या धावसंख्येवर. 9 चेंडूत 35 मात्र या 36 मधल्या राहुल कहारच्या नावावरती आहेत. आणि 18 धावांच्या सरासरीने जर 6 ओव्हर पर्यंत बॅटिंग करत राहिले तर जवळपास परत एकदा मात्र आपल्याला 100 अधिक धावा पाहायला मिळण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाहीये. जगदीश जाधव येतील गोलंदाजीसाठी. कुठेतरी सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावा आल्या आणि त्यानंतर मात्र आता धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम जगदीश जाधवला करायचंय. अयन स्टार लालबाग आणि विरोधात मात्र अर्णव मराठा, राजनजी साळी आणि अमित महाडेश्वर यांचे संघ मात्र मैदानाच्या आत एकमेकांच्या विरोधात. मेगा स्क्रीनवरती जगदीश जाधव गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर काय फटका खेळलाय बघा. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अमेय पवार होतोय वाऱ्यावर स्वार. बॉलला पाठवतोय सीमा रेषा पार. येतोय षटकार अमेय पवारच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटर्स कडून. राहुल से बचोगे तो अमेय से पिटोगे और अमेय से बचोगे तो राहुल से पिटोगे. पहिलाच बॉल जगदीश जाधवला मात्र या वेळेला षटकार ठोकलाय. बेचाळीस 1 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. दुसरा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला सडक पे कडक कडक बे धडक षटकार. परत एकदा अमेय पवार. बॅक टू बॅक 2 सिक्सर. मधुसूदन भुवड मात्र डगआउट मधून आवाज देत आहेत ठोको. आज सकाळी उठल्यानंतर मात्र मैदानात येण्या अगोदर मधुसूदन बुवड शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आले आहेत. सोमवारचा दिवस आहे, पाया पडले आहेत. कुठेतरी मात्र प्रार्थना केली आहे आपला संघ आज मात्र मोठ्या फरकाने जिंकू दे. फक्त ठोकाठोक करायची आज. अमेय पवार 4 बॉल मध्ये 18 धावांवरती. संघाची धावसंख्या मात्र या 3 षटकारांसोबत जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 54 धावा. कमीत कमी मात्र जसं आपण पाहिलं होतं टॉसच्या वेळेला सांगितलं गेलं की 150 धावांपर्यंत आम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करणार आहोत या मॅच मध्ये, कारण आम्हाला मोठ्या फरकाने हा सामना जिंकायचा आहे. फुल टॉस बॉल होता यावेळेला गॅप मध्ये खेळला जातोय. परत एकदा मात्र 1 बाउन्स. 4 धावा येतील की षटकार असेल हे मात्र पाहूया. नक्कीच त्या ठिकाणी मात्र निर्णय क्लिअर आहे. पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय रिव्ह्यूची मागणी केली आहे पंचांनी. हा चौकार असेल. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडून मात्र बॉल बाहेर गेला होता, त्यामुळे 4 धावा मिळतील. 3 षटकार 1 चौकार 22 धावा या 4 बॉल मध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते या चौकारासोबत 58 या धावसंख्येवर.
पाचवा बॉल, यावेळेला मात्र फटका मिस केलाय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मात्र करत होते, परंतु यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होतोय, रस्ता बदलतोय आणि सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूने सांगता होईल 5व्या बॉलची. ओव्हर नंबर 3 चा खेळ मात्र सध्या प्रगतीपथावर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36, तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपेपर्यंत मात्र बघूया किती धावा धावफलकावरती लावल्या जातील. यावेळेला मात्र परत एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिस टाइम स्ट्रोक आला, प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॉल आणि बॅट मध्ये. येतोय आणखीन एक सिंगल आणि सिंगल सोबत मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण ओव्हर मधून आलेल्या धावा आहेत 23 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. 3 ओव्हर नंतर 59 धावा. जगदीश जाधव मात्र थोडासा महागडा ठरला. 23 धावा त्यांनी मात्र खर्च केले आपल्या वैयक्तिक षटकातून. परत एकदा मात्र कुशल कोरडे येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वरती असतील अमेय पवार. 6 चेंडू 23 धावांवर बॅटिंग करत असताना पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरच आक्रमण केलं गेलं. इरादे स्पष्ट केले. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ट्रॅक. पहिला बॉल षटकार अमेय पवार. जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा हा बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. खोलात टाकलेला बॉल होता फुलरलेनच्या चेंडूवरती. मात्र यावेळेला आपण जर पाहिलं तर समोरच्या दिशेने हल्ला चढवला अमेय पवारने. बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅन कडे मात्र आता हा दुसरा बॉल ट्रॅव्हल करताना धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न, कोणताही इरादा इथे नाहीये. फक्त आता चौकार आणि षटकारांमध्येच डील करायची हा निर्धार मात्र या सर्व अर्णव मराठाच्या फलंदाजांनी केलाय. मोठी धावसंख्या गरजेची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कमीत कमी 120-140 धावा बनवणं गरजेचं आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल कुशल कोरडेच्या ओव्हर मधून 4थी ओव्हर घेऊन आलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं मात्र हे 4थं षटक हाताळत असताना 65 धावा 1 गडी बाद. 4था बॉल आपटण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय पंचांकडून. मात्र यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग कुशल कोरडेला मात्र दिली जाईल. बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न मात्र असफल राहतोय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत अर्णव मराठा टीमला. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 66 या धावसंख्येवर. यावेळेला चांगली पिचिंग बघायला मिळते. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात अमेय पवार बाद. विकेटचं पतन. अमेय पवार बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का अर्णव मराठा टीमला. दर्शन पाडावेच्या मागोमाग मात्र अमेय पवार सुद्धा बाद झालाय. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय शेडगे. ओव्हर मधल्या 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आपण बघतोय. पहिला बॉल षटकार, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर एक व्हाईट बॉल आणि आता मात्र विकेट. असे 4 बॉल पूर्ण होत आहेत. या 4थ्या षटकातून संघाची धावसंख्या झाली ती 66. 2 गडी बाद. स्ट्राईक वरती जातील अक्षय शेडगे. गोलंदाजी मार्क वरती आहे कुशल कोरडे. आपल्या स्पेलला पूर्ण करण्यासाठी अजून 2 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. 4थ्या षटकाचा खेळ मात्र सध्या प्रगतीपथावर असलेला आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला सुंदर टप्पा, खूप चांगली पिचिंग बघायला मिळते कुशल कोरडे कडून. गुड लेंथवर मात्र हाताळलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर मात्र अधिक गतीने बॉल थोडासा पुढे सरकताना आपल्याला जाताना दिसतोय. विकेट किपरकडे येतोय आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल मात्र आता हाताळावा लागेल. ओव्हर पिच बॉल. पुन्हा एकदा मात्र बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. 2 ओव्हर हाताळल्या, 19 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मात्र कुशल कोरडेच्या नावावरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि या विकेट सोबत मात्र 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 66 धावा स्कोर कार्ड वरती. अक्षय शेडगे सुद्धा मात्र या वेळेला आउट होऊन माघारी परतताना आपल्याला दिसतोय.
राहुल कहारला मात्र कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं आहे. नवीन बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अक्षय रमाने. एक अक्षय आउट झालाय, दुसरा अक्षय मैदानाच्या आतमध्ये जातोय. 4 ओव्हर नंतर 66, 3 गडी बाद. अर्णव मराठा विरुद्ध अयान स्टार. खूप चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरही आपण जर पाहिलं तर 100 अधिक धावा बनलेल्या आपण पाहिल्या शिवडी मुंबईकर संघाकडून. मात्र त्या 100 अधिक धावांचा म्हणजे 109 धावांचा पाठलाग आपण होत असताना जवळपास 98-99 धावांपर्यंत मजल गाठली गेलेली आपण पाहिली सर्व युवा खेळाडूंकडून. यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर अ गटातला टॉपर संघ म्हणजे जो ग्रुप टॉप केलेला संघ आहे मुक्ताईस पाटण, आणि त्यांच्या विरोधात मात्र ब गटातून 3ऱ्या क्रमांकावरती असणारा जो संघ आहे त्यांच्यामध्ये सामना असेल. त्याबद्दलची अधिक माहिती मात्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करू. तोपर्यंत मात्र चालू असलेल्या सामन्याकडे लक्ष टाकूया. गोलंदाजीसाठी कुशल, त्याची ओव्हर मात्र समाप्त झाली. यावेळेला मात्र जगदीश जाधव आले. पहिला बॉल हाताळला, एक धाव मात्र पहिल्या बॉलवरती घेतली गेली आहे. चांगली फिल्डिंग. प्रथमेश मंचेकर यांच्याकडून मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन झालेलं आपल्याला बघायला मिळते सध्या. ओव्हरपिच बॉल यावेळेला हवेत आहे. बॉल उंची चांगली गाठतोय, लांबी मात्र कितपत गाठेल पाहूया. एलिव्हेशनही मिळतंय आणि काळ्या पडद्यावरची मात्र ही पांढरी रेष आपल्याला पाहायला मिळाली. येतोय हा दर्जेदार ब्रँडेड षटकार. या मैदानावरती मात्र गोलंदाजांना थोडस एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याची गरज आहे. तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल तर आणि तरच मात्र या मैदानावरती तुमचा टिकाव लागेल. यावेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळाली, तितकाच चांगला कट पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला थोडंसं वळवलं गेलं होतं. चांगले फिंगर रोल केले होते जगदीश जाधवने. डॉट बॉल येतोय. SVPL चे हे दुसरं पर्व शिवसेना प्रमुख चषक 2025 आपण बघत आहात. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. साखळी फेरीतून उरलेले शिल्लक राहिलेले हे सामने आपण बघतोय. या अगोदर मुक्ताईस पाटण अगदी सर्वच्या सर्व सामने साखळी फेरीतून त्यांनी जिंकलेत आणि अ गटातून मात्र ग्रुप टॉप करतोय. आणि यावेळेला हिट जबरदस्त टायमिंग सोबत पुरेपूर ताकदीनिशी बॉल गेलाय सरळ सीमा पार. येतोय षटकार. 377 षटकार या संपूर्ण दिवसभरातून 2 दिवसातून आले होते. हा 378वा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. परत एकदा मात्र गोलंदाज जगदीश सज्ज आहे. आतापर्यंत 4 बॉल त्यांनी हाताळलेत. 13 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 2 षटकार, 1 सिंगल, 1 डॉट आणि परत एकदा निर्धाव चेंडू आलाय जगदीश जाधवच्या गोलंदाजीतून. 5वी ओव्हर सध्या आपण बघतोय. निर्धार केला होता जवळपास 150 धावा बनवण्याचा, परंतु इथे मात्र अजून 100ही पूर्ण झालेल्या नाहीयेत. मला वाटतं मधुसूदन भुवड यांना बॅटिंगसाठी जाण्याची गरज आहे. आणि आज बरेच प्रेक्षक जे आहेत ते मधुसूदन भुवड यांच्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहण्यासाठी मात्र उत्सुक आहेत. बऱ्याच प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की मधुसूदन भुवड यांनी या मॅच मध्ये गोलंदाजी करावी. आज आम्हाला त्यांच्या फिरकीची जादू बघायची आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 79, 3 गडी बाद. अर्णव मराठा विरोधात मात्र अयन स्टार. साखळी फेरीतला हा शेवटचा सामना या स्पर्धेचा. यानंतर मात्र नॉकआउट फेरीकडे क्वालिफायर राऊंडकडे आपण वळणार आहोत. शिवसेना प्रमुख चषक SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 हे दुसरं पर्व आपण बघत आहोत. एका युवा गोलंदाजाला मात्र आता संधी दिली जाते गोलंदाजीसाठी. युवातले युवा खेळाडू आणि त्याचबरोबर दिग्गजातले दिग्गज खेळाडू या मैदानावरती गेले 2 दिवस आपण बघतोय. टेनिस क्रिकेट विश्वावर सध्या अधिराज्य गाजवणारे फलंदाज गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले. प्रथमेश पवार असतील, अजित मोहिते असतील,
त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जगदीश जाधव, प्रथमेश बेलछेडा, विक्रांत जाधव, विशारद पगारे, रोहित माने, सुशांत गुरव, मधुसूदन भुवड, नवनाथ गाडवे, मंदार गुरव असे बरेच खेळाडू आपण पाहिले या मैदानावर ज्यांनी आतापर्यंत या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कोरलेलं आहे. अमित महाडेश्वर यांचा संघ अयान स्टार त्यांच्या सुद्धा खूप चांगल्या प्रदर्शनानंतर आज क्वालिफाय करतोय नेक्स्ट राऊंड साठी. आणि यावेळेला मात्र मिसफिल्ड झेल हातातून सोडलेला आहे. ओव्हरथ्रो झाला त्यामुळे अजून एक धाव घेण्याची संधी मिळाली. राहुल कहार हे नाव सुद्धा आपण विसरून चालणार नाही. राहुल कहारचा सुद्धा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला या स्पर्धेदरम्यान आणि दरम्यान रन मिळणार नाहीये चर्चा आपण करत होतो. राहुल कहारची धावा मात्र मिळत नाहीयेत. 10 चेंडू 36 वर, 5 बॉल 12 वर अक्षय आणि 11 बॉल 36 वर राहुल गोलंदाजी करतोय. प्रणित वेगवान बॉल होता यावेळेला. टप्पा पडल्यानंतर बॅट वरून फिरवली जाते. बॉल मात्र ट्रॅव्हल करतोय. तो सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धाव चेंडू येतोय प्रणित माधवच्या गोलंदाजीतून. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आणि हा युवा गोलंदाज जो आहे ना प्रत्येक सामन्याचं हाणामारीचं जे स्लॉग ओव्हरचं षटक आहे हे डेथ ओव्हरचं जे शेवटचं षटक आहे ते मात्र प्रत्येक मॅच मध्ये या खेळाडूने या गोलंदाजाने हँडल केलंय खूप चांगल्या पद्धतीने. नाव आहे प्रणित माधव. यावेळेला फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा पार. येतोय SVPL षटकार. 379 षटकार आणि 168 चौकार आतापर्यंत या स्पर्धेच्या 3 दिवसांमधून आलेले आपण पाहिलेले आहेत. आजचा दिवसही पूर्णपणे बाकी आहे तसं बघायला गेलं तर. यानंतर मात्र क्वालिफायर राऊंडकडे नॉकआउट फेरीकडे आपण वळणार आहोत. त्याबद्दलची मात्र अधिक माहिती कोणता संघ कोणासोबत खेळणार ती संपूर्ण माहिती मात्र या इनिंग नंतर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र हे सर्व डिटेल्स आपल्याला मेगा स्क्रीनवरती सुद्धा दाखवले जातील. आणि दरम्यान यावेळेला राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क राहुल कहार परत एकदा होतोय वाऱ्यावर स्वार. बॉलला पाठवतोय सीमारेषा पार. येतोय SVPL षटकार. आणि राहुल कहार जर पाहायला गेला तर हा 380 वा षटकार त्याने ठोकला आणि वैयक्तिक 48 धावांवरती बॅटिंग करतोय. 14 बॉल मध्ये 48 धावा त्यांनी बनवल्यात. आपल्या अर्धशतकापासून मात्र फक्त आणि फक्त 2 धावा तो दूर आहे. बघूया स्पर्धेतलं मात्र अजून एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय का राहुल कहारच्या माध्यमातून. बऱ्याच अर्धशतकांचा खेळ मात्र या मैदानावरती रंगलेला आपण पाहिला. आज अयान स्टारचा खेळाडूच आपण जर पाहिला तर अयान स्टारच्या विरोधात खेळतोय राहुल कहार. अयान स्टार संघाच्या विरोधात मात्र अर्धशतकही ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती करणार आहे का? होय. आणि या फटक्यासोबत मात्र राहुल कहारचं अर्धशतक पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि हीच आहे SVPL ची खरी खासियत. अगदी 2 भाऊ आपण जर पाहिलं तर एकमेकांच्या विरोधात खेळताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी शिवडी परिसरातले एकाच विभागातले 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला बघायला मिळाले. एका मॅच मध्ये तर काळाचौकी परिसरातले दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला बघायला मिळाले. एका बाजूला नक्ष 11 होता, एका बाजूला एकी 11 होता. मगाशी आपण मुक्ताईस पाटणकडून सुद्धा जर पाहिलं तर बरेच शिवडीचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळाले शिवडी मुंबईकरच्या विरोधात खेळत असताना. आणि हीच खरी खासियत आहे, हेच खरं वैशिष्ट्य आहे या लीग फॉर्मॅटच्या स्पर्धांचं. लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना विविध संघांमध्ये समानरित्या विभागून दिलं गेलं आणि तदनंतर मात्र हा कालचा 2 दिवसांचा खेळ पूर्ण झालेला आपण बघितला. या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. टायमिंग प्रॉपर नव्हतं, कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं आणि तरी सुद्धा मात्र बॉल डीप मध्ये जातोय. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये मात्र राहुल कहार यशस्वी ठरलाय. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 6 षटकांअखेरीस 99 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 6 ओव्हर मध्ये अयान स्टार लालबाग अमित माडेश्वर यांच्या टीमला 100 धावांची आवश्यकता असेल. 16 चेंडू 56 धावांवर नाबाद राहिलाय राहुल कहार. अप्रतिम बॅटिंग केली अयान स्टारच्या विरोधात. लीग फॉर्मॅटच्या मात्र या शेवटच्या सामन्यादरम्यान एक चांगला परफॉर्मन्स राहुल कहार यांचा. त्याला चांगली साथ दिली ती अक्षय रमानेनं. आता मात्र 36 बॉल आणि 100चं इक्वेशन आपण बघतोय मेगा स्क्रीन वरती. अयान स्टार विरुद्ध अर्णव मराठा या 2 संघांमध्ये चालू असलेला हा सामना. मध्यानामध्ये मात्र थोडीशी विश्रांती घेतोय आणि यानंतरच्या
राऊंडसाठी मात्र माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अगदी मेगा स्क्रीनवरती आपल्याला सर्वप्रथम तर दोन्ही ग्रुपचे संघ दाखवले जातील. कोणता संघ ग्रुप टॉप करतोय, कोणता संघ दुसऱ्या क्रमांकावरती आहे, कोणता संघ तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि कोणाला किती संधी आहे. तसं बघायला गेलं तर अर्णव मराठा या गटातून आपण जर पाहिलं तर अगदी खालच्या क्रमांकावरती म्हणजे 5व्या क्रमांकावरती असणारा संघ आहे. परंतु हा सामना जर त्यांनी मोठा फरक ठेवून जिंकला तर मला वाटतं अर्णव मराठाला सुद्धा संधी आहे पुढे जाण्याची.
36 बॉल आणि 100 धावा असा मात्र पाठलाग करणं गरजेचं असेल या सामन्यादरम्यान. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला आपण बघतोय जगदीश जाधव आणि त्यांच्या सोबत मात्र सौरभ बांद्रेला आपण पाहतोय इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल सामना सुरू करण्यासाठी मात्र येताना आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक घेऊन आरंभी आणि प्रारंभी षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्क वरती भावेश मकवाना, परळ विभागातील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज. समाज मंदिर एंड कडून मात्र पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असतील जगदीश जाधव. परळ विभागातील 2 खेळाडू आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या समोर. एका बाजूला भावेश मकवाना मॅन फ्रॉम परेल आणि दुसऱ्या बाजूला परळचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज अष्टपैलू खेळाडू जगदीश जाधव मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासोबत मात्र सौरभ बांद्रे. 100 धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल. एक विकेट किपर, एक शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग, गलीमध्ये एक फिल्डर, पॉइंटवर एक फिल्डर, एक शॉट स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. 2 फिल्डर दायऱ्याच्या बाहेर आहेत, त्यामध्ये एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप मिड विकेट. तर मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक. पहिला बॉल यावेळेला मात्र अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वर 6 धावा आलेत. पहिल्याच बॉलवर जगदीश जाधवच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळतोय. येतोय षटकार. 100 रन्स टू विन. 100 धावांचा पाठलाग. परत एकदा ओव्हरपिच बॉल. परत एकदा मात्र कव्हर पॉइंट मध्ये बॉलला पाठवलं जात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय एसपीपीएल चौकार जगदीश जाधवच्या बॅटमधून. या चौकारासोबत मात्र स्पर्धेतले 170 चौकार पूर्ण होतील. ही एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये चौकारांचा अभाव आहे. षटकारांची मात्र वर्षावबाजी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आतिषबाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. एसपीपीएल शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 आपण बघत आहात. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. साखळी फेरीतला शेवटचा सामना. या वेळेला मात्र आडव्या बॅटने स्वीप केलं बॉलला. खूप जबरदस्त फटका. अजून 4 धावा मिळत आहेत अयान स्टार लालबाग संघाला. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय जगदीश जाधव कडून. पहिल्या 3 बॉलमध्ये 14 धावा त्यांनी आपल्या टीमसाठी जमवल्यात. या वेळेला स्लोअर वन डिलिव्हरी होती. हलक्या हाताने हाताळलेला बॉल त्याला सुद्धा बॅकवर्ड पॉइंट कडे पाठवून दिलं सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवड यांच्या बॅनरच्या दिशेने. अजून 4 धावा. आणखीन एक चौकार येतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल थोडासा आतमधल्या बाजूला आला. बॉलची वाट पाहिली, अगदी शरीरापर्यंत बॉलला येऊ दिलं आणि शेवटला मात्र अगदी चांगला संपर्क बॉल आणि बॅटमध्ये घडवून आणला तो जगदीश जाधवने. 4 चेंडू आणि 18 धावा बनवलेत. एक चांगली फाईट होईल. 100 धावांचा पाठलाग आहे. कालच्याही दिवसात आपण जवळपास पाहिलं तर 6 ते 7 वेळेला 100 अधिक धावा या मैदानावरती बनलेल्या आपण बघितल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या वेळेला हा ज्युसी फुल टॉस अगदी फलंदाजाला गोलंदाजाकडून दिलं गेलेलं हे निमंत्रण होतं आणि त्या निमंत्रणाचा मात्र स्वीकार केला आणि बॉलला मात्र बॅटवर घेत सरळ पाठवलं. सडक पे कडक रस्त्यावरती हा बॉल. 6 धावा येत आहेत. येतोय हा एसपीपीएल षटकार. मगाशी मधुसूदन भोड ठोको ठोको ओरडत होते. आता इथून अयान स्टारच्या डगआउट मधून ठोको ठोकोचा आवाज येतोय. धडाकेबाज फलंदाजी, विस्फोटक बॅटिंग आपण पाहतोय जगदीश जाधव याची. अवघ्या 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 24 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अजूनही 1 बॉल बाकी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर मात्र आता क्वालिफायर नॉकआउट फेरीकडे आपण ज्या वेळेला वळू ना त्यावेळेला मात्र चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी आपल्याला बघायला मिळेल. मुक्ता इस्पाटन, अयान स्टार सर्वच्या सर्व सामने आतापर्यंत या संघाने जिंकलेत. अनबिटेबल राहिले आणि या वेळेला इनसाइड आउट जगदीश जाधव ब्रँडेड सिक्सर. शेवटच्या बॉलवरही 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 30 धावा जमल्यात.
एक ओव्हर बिनगडी बाद 30 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे जगदीश जाधवने. सर्वच्या सर्व 30 धावा ज्या आहेत त्या जगदीश जाधवच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या बाजूने सौरभ बांद्रे सुद्धा चर्चेचा विषय राहिला या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचं पहिलं पर्व गाजवणारा खेळाडू आणि तेव्हापासून मात्र सौरभ बांद्रेला एक वेगळी ओळख मिळाली. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग ज्या वेळेला पहिल्यांदा याच मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं त्यावेळेला मात्र सौरभ बांद्रेचा खूप चांगला फॉर्म बघायला मिळाला होता. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली गेली होती. आणि गोलंदाज कौस्तुभ बहिरेच्या प्रत्येक विकेटसाठी स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि या स्पर्धेचे प्रमुख संयोजक दिलीपभाई गवस या दोघांकडून मात्र 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार कौस्तुभ बहिरेला दिला जाईल. ऑनलाईन पेमेंट असेल आणि कौस्तुभ बहिरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. काल चर्चा झाली कौस्तुभ बहिरेच्या क्षेत्ररक्षणाबद्दल. राऊंड विकेटचा मारा, जबरदस्त बॉल, साइड आर्म ऍक्शन सोबत मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. या वेळेला बीट केलं सौरभ बांद्रेला. 2 जबरदस्त कॅचेस या स्पर्धेमध्ये मात्र कौस्तुभ बहिरेने पकडलेत. त्यामध्ये एक बॅकवर्ड कॅच आपण पाहिली होती. त्यानंतर मात्र वाईडिश लॉंग ऑन वरती एक खूप चांगला झेल त्याने टिपला होता कालच्या दिवसातून. या गोलंदाजाला मात्र प्रोत्साहन देण्याचं काम करतायत दिलीपभाई गवस आणि त्यांच्या समवेत मात्र आपण जर पाहिलं तर स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत. त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 501 चा पुरस्कार. सौरभ बांद्रे या वेळेला मात्र यष्ट्यांच्या मधोमध सापडले. लाऊड अपील केली आणि ती अपील मात्र पंचांनी मान्य केली. सौरभ बांद्रे होतोय मात्र लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आउट. काय जबरदस्त बॉल हाताळला. श्रीलंकेच्या पतिराणाची आठवण करून देणारी गोलंदाजी कौस्तुभच्या माध्यमातून केली गेली. परफेक्ट ब्लॉक, अगदी बुंदा मारला होता, टो क्रशर होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं सौरभ बांद्रेकडे. मोठी विकेट आली आहे. सौरभ बांद्रे या मॅच मध्ये मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला जात असताना आणि प्रतीक कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि प्रतीक कदम साठी सुद्धा एक पुरस्कार आलेला आहे. सुदेशजी सकपाळ यांच्याकडून मात्र त्यांच्या सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर 1.2 चेंडू नंतर 1 गडी बाद 30 धावा. मोठ्या खेळीची गरज आहे. 100 धावांचा पाठलाग. दुसऱ्या षटकाचा खेळ, 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक, म्हणजे जवळपास अजूनही 28 चेंडू हातामध्ये आहेत आणि 28 चेंडूंमध्ये अजून 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांमध्ये मात्र थोडासा विचार विनिमय सुरू आहे. चर्चासत्र आपण पाहतोय सुबोधजी घडसे आणि सूर्यकांतजी आढाव सरांच्या मध्ये थोडंसं डिस्कशन होताना आपल्याला दिसते मैदानाच्या आत. जगदीश जाधव खूप चांगली खेळी केली. पहिल्या ओव्हरमधून 6 चेंडू 30 धावा त्यांनी बनवल्या, परंतु दुसऱ्या बाजूने सौरभ बांद्रेला मात्र निराश होऊन माघारी परतलेला आपण बघितलं. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 प्रमाणे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात विकेट आली. दरम्यान फलंदाज क्रॉस झालेत की नाही याची मात्र आता पडताळणी आता आपण टीव्ही अंपायरच्या माध्यमातून करणार आहोत. आणि बॅटर क्रॉस झाले होते. पुन्हा एकदा कौस्तुभ बहिरे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक वरती प्रतीक कदम. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र 1001 रुपयांचा, सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुदेश सकपाळ यांच्याकडून. यावेळेला मात्र पहिला बॉल षटकार ठोकण्याचा प्रयत्न करत असताना फटका फसलाय आणि प्रतीक कदम तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. सलग मात्र 2 विकेट्स.
कौस्तुभ बहिरेला मात्र या वेळेला 2000 रुपये लागू झालेत. दिलीपभाई गवस यांच्याकडून 501 रुपये आणि स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये असे 2 विकेट्स पटकावले गेलेत आणि 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. विकेटच्या हॅट्रिक साठी मात्र आता प्रयत्न करतील कौस्तुभ बहिरे. प्रत्येक विकेटसाठी त्यांना 501 रुपयांचा पुरस्कार भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून. बघूया विकेटची हॅट्रिक मात्र पूर्ण करू शकेल का. मधुसूदन भुवड यांचा कान मंत्र आता किती कामाला येतोय पाहूया. कानामध्ये थोडीशी कुजबूज केली आहे आणि परत आपल्या जागेवरती जात आहेत मधुसूदन भुवड. राईट आर्म राऊंड विकेट. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये दीपक शर्मा. सौरभ बांद्रे, प्रतीक कदम सारख्या फलंदाजांना आउट केले कौस्तुभ बहिरेने विकेटच्या हॅट्रिकच्या संधीमध्ये. पाहूया आता मात्र काय करेल या बॉलवरती. सलग 3 बॉल 3 विकेटचा विक्रम मात्र तो आपल्या नावावरती करू शकेल का. जगदीश जाधव मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरच उभा आहे पहिल्या ओव्हर नंतर. दुसऱ्या ओव्हरच्या 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय आतापर्यंत. एकही धाव खर्च केलेली नाहीये. सलग 2 विकेट आणि या विकेटच्या हॅट्रिक साठीचा प्रयत्न. या बॉलवरती सुद्धा फटका फसलाय. विकेटची हॅट्रिक. ओ हो हो, जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो. बॉलिंग आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या कौस्तुभ बहिरेसाठी होऊन जाऊ द्या. सलग 3 फलंदाजांना आउट केलंय. आणखीन एक विकेटची हॅट्रिक या वेळेला पटकावली जाते आणि विकेटची हॅट्रिक पटकावणाऱ्या फलंदाजांना आउट करणाऱ्या गोलंदाजांच्या 3ऱ्या क्रमांकावरती मात्र आता हे नाव लिहिलं जाईल. ते नाव आहे कौस्तुभ बहिरे. पहिली विकेटची हॅट्रिक घेतली अमेय बिरमोलेने, दुसरी विकेटची हॅट्रिक घेतली नवनाथजी गाडवे यांनी आणि 3री विकेटची हॅट्रिक या वेळेला कौस्तुभ बहिरे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक शर्मा सुद्धा मात्र आउट होऊन माघारी. शून्याचा चष्मा घालून 4 बॉल हाताळलेत. कोणती धाव खर्च केलेली नाहीये आणि 3 फलंदाजांना बाद केलंय कौस्तुभ बहिरे. व्हॉट अ बॉलिंग. 1500 रुपयांचा पुरस्कार मात्र त्यांना लागू झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 डॉट बॉल, सलग 3 विकेट. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या फटक्यावरती दोन्ही वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर एका बॉलवरती प्रतीक कदम आउट झाला तर लगेचच आपण त्याच्या जागेवरती आलेल्या दीपक शर्माला सुद्धा तंबूच्या आसऱ्याला जाताना बघतोय. सेम प्लेयर अँड सेम कॅच. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत मयुरेश राणे. कोलात टाकलेला बॉल या वेळेला मात्र बॅटची एज घेतोय मधुसूदन भुवड यांना. मात्र थोडस सतर्क राहण्याची गरज होती कारण आणखीन एक विकेट कौस्तुभला मिळू शकली असती. परंतु थोडस लेझी फिल्डिंगचं प्रदर्शन त्यावेळेला मधुसूदन भुवड यांच्याकडून होताना आपल्याला बघायला मिळतंय. तयार नव्हते कॅच साठी, अन्यथा मात्र आणखीन एक विकेट कौस्तुभला पटकावता आली असती. चौकार मिळाला. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते 34 वर 3. शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातून. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता. मिस टाइम फटका आलाय. जगदीश जाधव मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीयेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. ओव्हरची होईल समाप्ती आणि अभिषेक पाटील यांच्याकडून सुद्धा कौस्तुभ बहिरेच्या या विकेटच्या हॅट्रिक साठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार म्हणजे एकूण 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार कौस्तुभला लागू झालाय. आणि महेश चेंदवनकर बुम बुम बुमरो यांच्याकडून सुद्धा 500 म्हणजे 2500 रुपयांचा पुरस्कार कौस्तुभला. 1000चा पुरस्कार महेश चेंदवनकर यांच्याकडून असेल. एकूण 3000 रुपयांचा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आज पटकावलाय तो कौस्तुभ बहिरेने. आणि सुदेश सकपाळ यांच्याकडून सुद्धा 500 म्हणजे एकंदरीत 3500 रुपयांचा पुरस्कार कौस्तुभ बहिरेला दिला जाईल.
नवीन गोलंदाज येतील पांडुरंग गाडे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 17च्या सरासरीने मात्र 3 गडी गमावले आणि 34 धावा जमवल्या. जगदीश जाधव मात्र पहिल्या ओव्हरमधून खूप चांगली बॅटिंग करताना दिसले, तर दुसऱ्या ओव्हरमधून कौस्तुभ बहिरे चांगली गोलंदाजी करताना दिसला. 6 चेंडूत 30 वर जगदीश, तर मयुरेश राणे मात्र 2 चेंडूत 4 धावांवर. पाठलाग करायचा 100 धावांचा. अजूनही मात्र जवळपास 66 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक राहिले 24. पांडुरंग गाडे समाज मंदिर एंडकडून पहिला बॉल फुल टॉस आणि या फुल टॉसचा पुरा फायदा उचललाय जगदीश जाधवने. बॉलला पाठवलंय सरळ, मात्र लॉंग ऑफ सीमारेषा पार. येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता आमच्या कॅमेरामनचं कॅमेरा वर्क तुम्हाला आवडत असेल तर जर आमच्या कॅमेरामन साठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगली कामगिरी करतायत प्रोलिंग स्पोर्ट्सचे आमचे सर्व कॅमेरामॅन. विपुलजी पांडुलकर अँड टीम गेले 3 दिवस मात्र विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना प्रत्येक बॉल आपल्या कॅमेऱ्यात कैद केला गेलाय. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. सावली क्रिएशन प्रोलिंग स्पोर्ट्सच्या बॅनरला दिली जाणारी सलामी. SVPL चौकार. जगदीश जाधव मात्र खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आज. 100 धावांचा पाठलाग करायचा प्रयत्न करत असताना सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये 30 धावा जमवल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमधून मात्र कौस्तुभ बहिरेने फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या. तर या ओव्हरमधून आतापर्यंत 10 धावा आलेत. एकूण धावसंख्या 2 बॉल नंतर 44. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 3 गडी बाद. यावेळेला मात्र हलक्या हाताने हाताळलेला बॉल. यावेळेला खेळाडू बॉलच्या खाली आहे. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय जगदीश जाधवचा खेळ. एक मोठी विकेट आली आहे. मोठा मासा गळाला लागलाय. पांडुरंग गाडीला मिळते मोठी सफलता. चौथा विकेट. 4 वर 4 44 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावांवरती आउट झाला. मयुरेश राणे 4 वर. सगळीकडे 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.3 चेंडू नंतर यावेळेला राहुल कहार कोणती मिस्टेक करत नाहीयेत. 4 गडी बाद. 4 वर 4 44 धावा. 40 वर आउट झाला जगदीश जाधव. मयुरेश राणे मात्र 2 बॉल 4 धावांवर बॅटिंग करतोय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज आदित्य गायकवाड. या मॅच मध्ये मात्र आदित्य गायकवाडला थोडंसं पाठीमागे थांबवून ठेवलं. नव्या खेळाडूंना मात्र संधी दिली गेली या मॅच दरम्यान. साखळी फेरीतला हा शेवटचा सामना आपण बघत आहात. शेवटी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 अंतिम दिवसातला साखळी फेरीतला मात्र हा शेवटचा सामना. एका बाजूला अयान स्टार आणि दुसऱ्या बाजूला मात्र रणो मराठा. एका बाजूला अमितजी महाडेश्वर तर दुसऱ्या बाजूला राजनजी साळी यांची टीम. पांडुरंग गाडे गोलंदाजी मार्कवर चौथ्या बॉलसाठी. धावा. चौथा बॉल खोलात टाकला गेला होता. परफेक्ट यॉर्कर या वेळेला पांडुरंग गाडीच्या माध्यमातून. बॅटची एज घेत बॉल जातोय तो मात्र स्लिपच्या दिशेने. एकच धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु या वेळेला फिल्डर असल्या कारणाने ती धाव सुद्धा घेतली गेलेली नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू पूर्ण होत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधून. 4 गडी बाद. 4 वर 4 44. 4 चेंडूचा खेळ पूर्ण. मयुरेश आणि आदित्य मैदानावरती असणारे फलंदाज. आदित्य गायकवाड सुद्धा खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसले होते पहिल्या दिवसातून. दुसऱ्या दिवसातून आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ राहिला याही खेळाडूचा. मैदानाच्या आत मात्र हा एक्स्ट्रा प्लेयर आपल्याला बघायला मिळतोय. एक भव्य आयोजन आपण बघत आहात. शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि पांडुरंग गाडीला मिळते आणखीन एक सफलता. आदित्य गायकवाड सुद्धा बाद होतोय तंबूच्या आसऱ्याला. परतीच्या दिशेला 5वा धक्का. अयान स्टार लालबागला.
आतापर्यंत तरी अयान स्टार लालबाग हा संघ अनबिटेबल राहिला, परंतु या मॅच मध्ये मात्र आता कुठेतरी सलग हे विकेट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे असं वाटतंय की अर्णव मराठा कुठेतरी या मॅचवर आपली पकड मजबूत करतोय. प्ले डाऊन झाला, बॅटची इनर एज घेऊन मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. आदित्य गायकवाड बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये. प्रणित माधव, रबाडा या स्पर्धेतल्या सर्वात युवा खेळाडूंपैकी एक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं गेलं. अयान स्टार साठी आतापर्यंत सर्वच्या सर्व मॅच मध्ये डेथ ओव्हरचा खेळ त्यांनी हाताळला आणि खूप चांगलं प्रदर्शन राहिलं ते प्रणित माधव यांचं. आज मात्र फलंदाजी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 5 विकेट्स गमावलेत अयान स्टारने 44 धावांवरती. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. स्ट्राइक वरती प्रणित, नॉन स्ट्राइकिंग एंडला मात्र आपण जर पाहिलं तर मयुरेश राणे आणि गोलंदाजी मार्क वरती पांडुरंग गाडे. शेवटचा बॉल घेऊन सज्ज होईल गोलंदाजीसाठी. समाज मंदिर एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. लास्ट टू गो. शेवटचा बॉल प्रणित माधवच्या बॅटमधून फ्लॅट शॉट केला गेलाय आणि हो काय कॅच पकडली आहे मित्रांनो. कॅच आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कॅच ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल कौस्तुभ बहिरे. विकेटची हॅट्रिकही पटकावली आणि त्याचबरोबर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेलही पकडला. बघा कौस्तुभची ही कॅच पकडण्यासाठी मात्र हेलिकॉप्टर मधून सुद्धा प्रेक्षक आलेत. जरा रेलिंग वरचं वजन कमी करा, जर थोडंसं आपण रेलिंग पासून मागे सरकून घ्या, प्रेक्षकांना विनंती आहे. रितेश लोहाट, तो जरा बॅनर व्यवस्थित करा. आणि कौस्तुभ बहिरेच्या विकेटसाठी मात्र जे पारितोषिक आहे ते कंटिन्यू असेल. दिलीपभाई गवस आणि भगवानजी सावंत यांच्याकडून मात्र त्याच्या प्रत्येक विकेटला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. काय कॅच पकडली आहे. 3 ओव्हर नंतर 6 गडी बाद 44 धावा. अर्णव मराठा सुद्धा मात्र इतक्यात सहजासहजी मात्र हार मानणारा संघ नाहीये. मोठ्या फरकाने ही मॅच जिंकायची होती. जगदीश जाधवने मात्र पहिल्याच ओव्हर मधून 30 धावा ठोकल्या. त्यावेळेला असं वाटलं की अयान स्टार हा सामना अगदी सहज जिंकेल, परंतु त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक करून दिला तो कौस्तुभ बहिरेने. सलग 3 विकेट पटकावले, विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. आणि फलंदाजीसाठी आता मात्र उमेश गाडे मैदानाच्या आतमध्ये आलेत. उमेश गाडेने जर अयान स्टार संघाला हा सामना जिंकवून दिला तर अभिषेक विलास मोकाशी यांच्याकडून मात्र त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. दरम्यान स्ट्राइक वरती असतील मयुरेश राणे आणि गोलंदाजीसाठी मात्र आलाय विकेटची हॅट्रिक पटकावणारा कौस्तुभ बहिरे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल पकडणारा कौस्तुभ बहिरे. काल जरा महागडा ठरला, परंतु आज मात्र किफायती गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हर मधून 4 धावा आणि 3 विकेट. पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच सुबोधजी घडसे यांच्या माध्यमातून कळवला जातोय. पहिल्या बॉलसाठी पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा रन आली आहे कौस्तुभ बहिरेच्या गोलंदाजीतून. पारितोषिकांचा वर्षाव मात्र कौस्तुभ बहिरेवर केला गेलाय. स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून मात्र दोघांकडून 501 रुपयांचा पुरस्कार कौस्तुभ बहिरेच्या प्रत्येक विकेटसाठी. आडव्या बॅटने या वेळेला पुन्हा एकदा मात्र कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं. बॉल आणि बॅट मधलं भावेश मकवाना क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत 1 धाव खर्च केली आहे. एक वाईट बॉल आलाय. एका बॉलमध्ये मात्र 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या पुढे सरकेल 46 वर 6. अयान स्टार लालबाग अमित महाडेश्वर मात्र आता थोडंसं चिंतेमध्ये दिसत आहेत. कुठेतरी मुक्ताईस पाटण प्रमाणेच अयान स्टार लालबागला अनबिटेबल राहायचा प्रयत्न करायचा होता. तसं बघायला गेलं तर सामना अजूनही संपलेला नाहीये आणि इथे मात्र थोडंसं मिसफिल्ड बघायला मिळेल. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आणखीन एक दर्जेदार बाउंड्री येते. उमेश गाडे
यांनी जर मॅच जिंकवली तर मग अभिषेक मोकाशी यांच्याकडून मात्र त्यांना 1001चा पुरस्कार सुद्धा आहे. त्यामुळे खेळाडूंवरती मात्र पारितोषिकांचा वर्षाव होतोय. धावसंख्या झाली ती 50 धावा. अयान स्टार लालबाग अजून 50चा पाठलाग करायचा आहे. ओ खराब बॉल, या वेळेला मात्र बीमार आहे. बॉल जाईल मात्र सरळ सीमा रेषा पार. चौकार. शेवटी मुंबईकर संघमालक शिवाजी भाऊ दरेकर आणि संदीपजी इंगळे यांच्या बॅनरला सलामी देण्यासाठी हा बॉल मात्र पाठवला होता. पांडुरंग गाडे यांनी फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. उमेश गाडे बघा, दोन बंधूंना मात्र विभागून खेळवली जाणारी ही स्पर्धा आहे. एका बाजूला पांडुरंग गाडे गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये आहे, तर त्यांचे बंधू उमेश गाडे मात्र फलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये आहेत. हीच खासियत आहे, हेच वैशिष्ट्य या प्रीमियर लीग स्वरूपातल्या स्पर्धांचं, लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांचं. 5 धावा आलेत. कौस्तुभ बहिरे थोडस कौतुक मात्र मागील ओव्हरमध्ये आपण त्याचं केलं, परंतु या ओव्हरमध्ये मात्र परत एकदा महागडा ठरताना दिसतोय. अकरा धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 2 चेंडू हाताळले, 4 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा, 6 गडी बाद. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. पांडुरंग गाडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. येत्या 5 आणि 6 एप्रिलला मात्र करिडोरच्या गोदरेज क्रीडांगणावरती आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. SKM अर्थात समर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून एक भव्य आयोजन असणार आहे. 30,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक असणारी स्पर्धा. 8 इंटर करिडोर संघ आणि त्याचबरोबर 8 शेवटी विधानसभा अंतर्गत खेळणारे संघ त्या स्पर्धेमध्ये खेळवले जातील. सर्व प्रेक्षकांना मात्र आग्रहाचं निमंत्रण. SKM चषक 2025 करिडोरच्या गोदरेज क्रीडांगणावरती खेळवली जाणारी ही स्पर्धा असेल. दरम्यान यावेळेला बॅकफुटवर जाऊन जागा बनवत मात्र चेंडूला पाठवले कव्हर पॉइंटच्या दिशेने. 4 धावा. एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला मयुरेश राणेच्या बॅटमधून. हळूहळू मात्र 100 धावांच्या दिशेने वाटचाल करतोय तो अयान स्टार संघ. अगदी 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज येऊन मात्र टीमच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला मयुरेश राणे 5 चेंडूत 9 धावांवर, तर उमेश गाडे सुद्धा 3 बॉल 9 धावांवर बॅटिंग करतोय. कौस्तुभ बहिरे मात्र या वेळेला थोडासा महागडा ठरेल. 5 बॉल हाताळलेत आणि 16 धावा खर्च केल्यात. मागील ओव्हरमध्ये विकेटची हॅट्रिक आणि एक उत्कृष्ट असा झेल त्याने मात्र पकडला या मॅच दरम्यान. 60 धावा पूर्ण झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल ओव्हर नंबर 4 मधून. वेगवान चेंडू परत एकदा इनसाइड आउट. क्लासिकल अंदाजाने मात्र बैठक फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. मात्र शेवटच्याही बॉलवर मयुरेश राणेच्या बॅटमधून लांब लचक सिक्सर. षटकार ठोकलाय. वेगवान बॉल होता, त्या वेगवान बॉलचा गतीचा वापर करत मात्र चांगली दिशा दाखवली, दशा ठरवली या बॉलची. 6 धावा मिळवल्यात. 4 ओव्हर नंतर 6 वर 6, 66, 6 गडी बाद. या ओव्हर मधून मात्र एकंदरीत 22 धावा खर्च केल्या कौस्तुभ बेहरेने. मयुरेश राणे 6 चेंडूत 15 आणि उमेश गाडे 3 चेंडूत 9. थोडीशी पाण्यासाठीची वेळ दिली जाते. ड्रिंक टाइम होतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 34 धावांची आवश्यकता. 5वी ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली आहे बघूया आता कोण येते गोलंदाजी मार्कवर. बॉलिंग साठी आलाय मात्र राहुल कहार. अर्णव मराठासाठी मात्र हा सामना मोठ्या फरकानं जिंकणं गरजेचं होतं,
परंतु आता मात्र हा पाठलाग जो आहे तो पूर्ण होताना दिसतोय. 12 बॉल आणि 34 ची आवश्यकता. काल 12 बॉल 36 आपण चेस झालेले पाहिलेत या मैदानावरती. शिवडी मुंबईकर संघाच्या विरोधात खेळत असताना मात्र एकी 11 काळा चौकी या संघाने मात्र त्या धावा जमवल्या. कट केला. यावेळेला पॉइंट मध्ये फिल्डर आहेत परंतु मिसफील्ड बघायला मिळतोय. बॉल मात्र डीप मध्ये जातोय. फिल्डर तिकडे पोहोचतोय. अडवला जातोय बॉल. खूप चांगले एफर्ट्स लावले गेले. रनआउटची संधी होती ती सुद्धा हातातून निसटलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम फिल्डिंगही बघायला मिळाली. सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण बघतोय या मैदानावर मागील 2 दिवसांपासून आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस. 3 धावा धावून घेतल्या गेल्या मयुरेश राणेच्या या फटक्यासोबत. 69 धावा 6 गडी बाद. यावेळेला मात्र ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा बाउन्स मिळाला चेंडूला. टप्पा पडल्यानंतर आतमधल्या बाजूला वळण घेतोय आणि सरळ जाऊन विसरतोय. कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाले फलंदाज मयुरेश राणे. विकेट किपरकडे जाईल हा बॉल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. फलंदाजांमध्ये मात्र सुरू असलेली चर्चा आपण बघतोय. एका बाजूला स्ट्राईक वरती व्हाईट कॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मयुरेश राणे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपल्याला बघायला मिळतोय तो उमेश गाडे. गोलंदाजी करतोय राहुल कहार. 2 बॉल हाताळले. 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली 69. यावेळेला लोड फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव. एकेरी धावेसोबत मात्र टीमच्या 70 धावा पूर्ण होतील. बॉल मात्र झालेत या ओव्हर मधले 3. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये अजूनही 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 9 बॉल मध्ये 5 षटकार ठोकायचे. बघूया काय करतोय उमेश गाडे आपल्या टीमच्या विजयासाठी. अयान स्टार लालबाग, अमित महाडेश्वर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला अर्णव मराठा, राजनजी साळी यांची टीम. आपटलेला बॉल. पहिला षटकार या वेळेला येतोय. या 5 षटकारांची गरज असताना उमेश गाडेच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक. हुक केलेला फटका सरळ जाईल तो मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. उमेशनं मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रीड केलं. चेंडूला ओळखलं, पारखलं आणि मात्र त्याची जागा दाखवली. अगदी प्रेक्षकांमध्ये पाठवून दिलाय हा बॉल. धावसंख्या झाली आहे 76 धावा. 24 धावांची अजूनही गरज. 4 षटकार या 8 बॉल मध्ये ठोकायचे. पुन्हा एकदा समोर फटका खेळला जातोय. तिकडे मात्र डीप मध्ये अमेय पवार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र होते. अमेय चांगला थ्रो करताना दिसतोय. फलंदाजांना मात्र दुसरी धाव घेण्यापासून अडवलं गेलं. अक्षय रमाने, अक्षय शेडगे, अमेय पवार असे बरेच खेळाडू आपण पाहतोय या संघामध्ये. राहुल कहार. यावेळेला मात्र मयुरेश राणे स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी बॉलला फॉलो केलं होतं. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु टप्पा पडल्यानंतर यावेळेला बॉलला बाउन्स जो अपेक्षित केला होता तो बाउन्स मिळत नाहीये. शेवटचे आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती मात्र 23 धावांची. कोणाच्या हातामध्ये मात्र हे निर्णायक ओव्हर्स, हे निर्णायक षटक सोपवलं जाणार. पाहूया काय निर्णय घेतला जातोय अर्णव मराठाकडून. पांडुरंग गाडेला मात्र या वेळेला संधी दिली गेली आहे. या 23 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. शेवटचे 6 बॉल. निर्णायक ओव्हर. अयान स्टार की अर्णव मराठा, कोण जिंकणार ही मॅच? साखळी फेरीतला शेवटचा सामना. आता 2 बंधू एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या समोर. एका बाजूला उमेश गाडे तर दुसऱ्या बाजूला पांडुरंग गाडे. छोटा की मोठा, कोण जिंकणार ही मॅच? पांडुरंग की उमेश, अयान स्टार की अर्णव मराठा, अमित महाडेश्वर की राजन साळी? कोणाच्या बाजूने मात्र उत्तर देईल हा सामना? समाज मंदिर एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड, 6 टू गो. पांडुरंग गाडे विरुद्ध उमेश गाडे. पहिला चेंडू कट केला गेलाय. डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होईल. मयुरेश राणे सुद्धा खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत.
5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. या 5 बॉल मध्ये मात्र 4 षटकार ठोकायचे आहेत. जरा रेलिंग्स वरचं वजन कमी करा प्रेक्षकांनो. मित्रांनो जरा स्वतःच पायावरती वजन द्या. रेलिंग वर वजन देऊ नका. आज संध्याकाळ पूर्ण घालवायची आपल्याला. पहिला बॉल सिंगल आली आहे. उर्वरित 5 बॉल नंतर 4 षटकार ठोकायचे आहेत. मयुरेश राणे यावेळेला स्ट्राईकवर. हे प्रेशर आहे या मॅचचं. आतापर्यंत 1.1 बॉल मध्ये 3 विकेट्स पटकावले पांडुरंग गाडेने. 11 धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकातून सुद्धा. 78 फॉर 6, 78 वर 6. फुलटॉस चेंडू आणि त्याचा मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर चेंडू खाली येतोय, पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल मयुरेश राणेचा खेळ. मिळते पांडुरंग गाडेला आणखीन एक सफलता. ही 4थी विकेट त्याच्या नावावरती लिहिली जाईल आणि आयन स्टार संघाला हा 7वा धक्का लागतोय. कुशल कोरडे नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. उंची चांगली गाठली परंतु लांबी थोडीशी कमी पडली. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला हा फटका सरळ मात्र जाऊन विसावतोय तो अक्षय शेडगेच्या हातामध्ये. न्यू बॅटर कुशल कोरडे. 4 बॉल 22 धावा. या 4 बॉलवर 4 षटकारांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. किंवा 4 बॉल 3 षटकार 1 चौकार ठोकला तरी सुद्धा चालेल. मोठे फटके फक्त आता या मॅचला जिंकवून देऊ शकतील आयन स्टार लालबागला. यावेळेला पहिला प्रयत्न चांगला आहे. उंचीही गाठतोय, लांबीही मिळेल आणि बॉल सरळ मात्र जाईल समाज मंदिरकडे. 6 धावांसाठी येतोय कुशल कोरडेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर धमाकेदार सिक्सर. बराच उंच गेलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ढगात लाइटिंग लावणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 6 रन कुशल कोरडे. अजून 3 बॉल मध्ये 3 षटकार किंवा 2 षटकार 1 चौकार त्यांना ठोकायचा आहे. चार चेंडूत 22 ची गरज होती. हा षटकार ठोकल्यानंतर आता मात्र 3 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता आहे. प्रयत्न करावे लागतील. अयान स्टार लालबाग अनबिटेबल राहायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावा लागेल. तर अर्णव मराठाला मात्र मोठ्या फरकाने ही मॅच जिंकायची होती. यावेळेला सुद्धा फ्लॅट शॉट खेळला गेला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. 1 मोर बाय कुशल कोरडे. ब्रँडेड सिक्सर. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. या मैदानावरती 7 बॉल 7 षटकार ठोकले गेले. या मैदानावरती 5 बॉल 5 षटकार ठोकले गेले. या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकले गेले. सर्व काही शक्य आहे या मैदानावरती. इथे तर 4 बॉल 22 ची गरज होती. 2 बॉल 2 षटकार आलेत. उर्वरित 2 बॉल मध्ये आता मात्र गरज आहे ती 10 धावांची. 1 षटकार 1 चौकार गरजेचा आहे. पांडुरंग गाडे विरुद्ध कुशल कोरडे. बेस्ट वर्सेस बेस्ट. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल यावेळेला केला जातोय. हा या मॅचचा निर्णायक बॉल. या वेळेला मात्र चांगला बॉल पांडुरंग गाडेने हाताळला. यॉर्कर बॉल जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. आता हा शेवटचा बॉल मात्र योग्यरित्या हाताळावा लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 10 धावांची गरज आहे. 90 धावा स्कोर कार्ड वरती. 7 विकेट्स आणि शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. 1 बाउंड 4 धावा आले आहेत. हात जर का फटका मागील बॉलवर आला असताना तर 1 बॉल 6 असा सामना पाहायला मिळू शकला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. अर्णव मराठा या मॅचचा विजेता. राजनजी साळी अँड टीम वन द मॅच. व्हेरी हार्ड लक व्हेरी बॅड लक. अमित महाडेश्वर अनबिटेबल राहू शकलेले नाहीयेत साखळी फेरीमध्ये. मुक्ताई स्पार्टन्सने मात्र सर्वच्या सर्व सामने जिंकले.
तर इथे मात्र आपण जर पाहिलं तर 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकत 1 सामन्यामध्ये पराभव पत्करत अयान स्टार पुढील फेरीमध्ये. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच त्याच्यावर बघ ना प्लेअर ऑफ द मॅच कोण येते स्कोरिंग वर. 3 विकेट आहेत आणि 16 रन पण हारलेला